सगळं बघून आहे का असं वाटत होते की एका भावलीला आहे का जसं साडी घातली. मुलगी वगैरे सगळी चांगली आहे, काय विषय नाही आहे, गोरी घुमटी आहे, बालिश आहे म्हणलं ते. हे असे आम्ही नमुने होतो दिसायला. तर फॅमिली आजचा ब्लॉग आहे ना आमच्या लव्ह स्टोरीवरती आहे आमचं. म्हणजे मी हिला बघायला गेल्यापासून तर आमची जी हिस्ट्री आहे ना ती खरं सांगणार आहे, एवढं इंटरेस्टेड असणार आहे की जबरदस्त. त्यामुळे ना फक्त ब्लॉग शेवटपर्यंत बघा. घाबरली लाईट गेलेली आहे तिकडे. तर फॅमिली काय झालं, मी ज्यावेळेस सोनालीला पाहायला गेलतो ना त्यावेळेस एवढं मला हसू येत होतं, एवढं जबरदस्त की सांगूच नका. तुम्हाला काय झालं, मी ज्यावेळेस तिला पाहायला गेलो का त्यावेळेस ही ज्यावेळेस मला पाणी द्यायला आली का साडी वगैरे घालून आहे ना, मला वाटतं पहिल्याच वेळेस त्यावेळेस सोनालीने साडी घातलेली असावात. कारण की एका हातात तांब्या आणि एका हातात साडी आवरत होती. सगळं बघून आहे का असं वाटत होते की एका भावलीला आहे का जसं साडी घातली. कारण की सोनाली दिसायला बुटकी म्हणजे आहेच बुटकी आणि साडीमध्ये आहे का ती अशी लयच बारीक दिसत होती. तांबे घेऊन आली, एका हाताने साडी वगैरे आवडली, असं हसू आलं मला. पण ते हसू मी कंट्रोल केलं. बरोबर ना. आता मला पहिलीच वेळेस पाहुणे बघायला होते, पहिलीच वेळेस. मी त्याच्या अगोदर थोडी साडी घातली होती का, मला एक्सपिरियन्स थोडा होता की मला असं जायचं असं करायचं, लगेच ते सांगायला लागले. मग माझी पण पहिलीच बार होती ना, तुमची दुसरी होती. माझी मुली तुमची दुसरी होती, माझी ते काही विषय नाही आहे. ज्यावेळेस म्हणजे मी पाहायला गेलो त्यावेळेस तांबे घेऊन आली मला पाणी प्यायला. मला वाटतं सोनालीने पहिली वेळेस साडी घातली होती मस्तपैकी, असं एका हाताने साडी आवरत होती, पाणी वगैरे दिलं. आणि पाणी देत नाही का एवढं जबरदस्त हसू यायचं फॅमिली मला. परंतु मी कंट्रोल केला, म्हणलं जर मी हसलं का तर मला सगळे हुसकल आहे त्यांचा म्हणते बाबा राम राम. आम्हाला पोरगी वगैरे काही द्यायची नाही. मस्तपैकी हसू वगैरे कंट्रोल केलं, पाणी पिणी वगैरे करत. मग माझ्या समोर बसवलं तिला नाही का. तर विचारा एकमेकांना काय विचारायचं वगैरे, किंवा मला कसं बसवलं होतं मला. हा आणि म्हणे मला विचारा मुलीला काय विचारायचे वगैरे, काय बोट वगैरे आहेत का, 5 वगैरे, लिंगडी पांग आहे का ते पाहून घ्या नाही का. नाव बी विचारलं. तर मग म्हणलं तर बघत होता विचारून तू तने का वगैरे काय काय विचारतं. मग नाव वगैरे विचारलं, नाव काय तुझं? सोनाली. किती असं सांगितलं. किती शिकतेस? चालू आहे शिक्षण. ठीक आहे. लग्न करायचंय का तुला? करायचंय, पण जर मला तुम्ही जर पुढे शिकवित असलात तरच करायचंय. तर अशा प्रकारे आमचं थोडंफार झालं नाही का. तर मला तिथं कळलं की मुलगी ही बोलणारी आहे, बोलकी आहे, तुतणे वगैरे नाही आहे आणि थोडी हुशार आहे म्हणायचा. तर नंतर मग आमचं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर निघायच्या टायमाला आहे का म्हणले तुम्हाला एकांतात काही बोलायचं असेल तर घ्या बोलून बाबा, हो नाही का. तर मग म्हटलं चला बाबा आता बोलू एकांतात, हाय चान्स. तर मग सोनालीला मी जरा रूममध्ये गेलो आणि तिला विचारलं खरंच तुला लग्न करायचं आहे का, म्हणजे मी आवडतोय का. ती म्हणली हो आवडतायत बरं का. म्हणलं लग्न करायचं आहे का. ती म्हणली मला तर आता लग्न नाही करायचं, पण माझ्या पप्पन ते माझ्या मागं लागलं लग्न करायचं म्हणून. मग म्हणलं बरं ठीक आहे चालतंय. ती म्हणली हा, पण तिने एक आठ घातलेली त्यावेळेस बरं का, मी लग्न करेन पण मग मला तुम्हाला शिकून द्यावं लागेल, मला शिकायचं आहे. म्हणलं बरं ठीक आहे. म्हणलं मग काय म्हणजे पुढं काय शिकणार असतो बरं का, 10वी वगैरे झाल्यास नंतर 12वी झाल्यास नंतर. सोनाली काय म्हणली ती, काय शिकायचं म्हणली ते काय माहीत, काय म्हणली ती आठवत जरा. डॉक्टर MBBS व्हायचंय मला, डॉक्टर की शिकायचंय. माझं म्हणजे फॅमिली माहिती का, माझी मम्मी ते ऊसतोड कामगार होतं, पण माझं स्वप्न होतं मला डॉक्टर व्हायचंय, मला शिकायचं होतं त्यावेळेस. मग ठीक आहे म्हणलं. बघायला आलते तेव्हा 2021 चालू होतं ना. आणि म्हणजेच कोरोना पण होता थोडा म्हणजे कोरोना होताच, लॉकडाऊन होता, पण त्यावेळेस थोडंफार म्हणजे गावोगावी थोडे दिले होते ना काय एकमेक जायला वगैरे, म्हणजे कडक एवढं काय लॉकडाऊन नव्हतं त्यावेळेस. तर तिने म्हटली की मला शिकायचंय, काय व्हायचं म्हणजे मला MBBS, मला डॉक्टर व्हायचंय, शिकायचंय. ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आहे. तिथून आलोत नाही का. मग त्यावेळेस आम्ही हा वगैरे काही बोललो नव्हतो ना, हा वगैरे तिथं म्हणजे फिक्स नव्हतं केलं, मलाच नाही माहिती. मग आम्ही तिथं काय फिक्स वगैरे काही नव्हतं केलं. नंतर मग घरी आल्यास नंतर सगळ्यांचा विचार झाला नाही का, तर कसं काय आहे का व्यवस्थित. यांना मी आवडले नव्हते बरं का, बारीक होते त्यावेळेस. पण त्यावेळेस आहे का घरी आलो म्हणलं मुलगी वगैरे सगळी चांगली आहे, काय विषय नाही आहे, गोरी घुमटी आहे. आणि स्वभावाने पण म्हणलं छान वाटली मला, बोलणं वगैरे चांगलं होतं. आणि तिचं जे मनातलं आहे का ती बोलणारी आहे 100%. म्हणलं काय विषय नाही आहे, पण एक प्रॉब्लेम आहे म्हणलं, लय लहान आहे म्हणलं ती नाही का, बालिश आहे म्हणलं ती. म्हणलं बालिश आहे
तिला साडी पण आवडता येत नव्हती द्यायला, तर बघून हसत होती नुसती म्हणली. पण म्हणलं आता काय काय करा, माझं काही डोकं चालवणार का. पण मग भाऊ माझ्या संग भाऊ आलते, माझे वडील आलते ना, तेव्हाच भाऊ म्हणले तुला काय करायचं असले कर, मला आवडलेली तुला करावंच लागेल नाही का, कर. आता म्हणले अशा पोरे भेटत नाही, ते किती छान पोरगी आहे, किती भारी बोलत होती. मग आता मी लागलो डोकं खायला, कायच करा, पोरगी तर सगळी चांगली आहे, शिकायचं पण म्हणते, आपण शिकू पण तिला काय. पण का म्हणलं ठीक आहे चालतंय, काय विषय नाही. मग पाणी प्या, थोडंसं पाणी प्या, काय आता थोडं पाणी प्या. मग आम्ही होकार दिला, फोनवरच होकार दिला ना. मला काहीच माहित नाही. मग तुम्ही होकार दिला. मध्येच आमच्या मध्येच ते एक जण होते, त्यांना होकार दिला नाही का, ठीक आहे चला हो. तर मग यांना हो म्हणलं. त्यावेळेस काय झालं होतं, माझा यूट्यूबवरती चॅनल होता नाही का, त्यावेळेस मी गाणे वगैरे टाकायचे यूट्यूबवरती. त्यावेळेस ह्या पोरीला बघायची म्हणले, तू गाणे पाहिले ते ना, जमल्यानंतर बघितले का अगोदर बघितले ते. अगोदर म्हणजे ते माझे ते काका होते का, त्यांनी ते पण असं म्हणजे ते कॅमेरामॅन आहेत ना, त्यांची बिदायची त्याची व्हिडिओ पडायचे ना, मग ते तुमच्याकडून माहिती का काय घेतली होती ना, त्यावेळेस ते म्हणले होते टेंभुर्णीतलं एक मुलगा आहे ते व्हिडिओ बनतो, म्हणजे तुम्ही मला बघायला यायच्या अगोदर 6 महिने दाखवले होते तुमचं ते मिरचू मिरचू गाणं नाही का, हो तिकडे मिरची ते गाणं दाखवलं होतं. मग आम्हाला आश्चर्य वाटलं होतं की आता तेव्हा हो नवीन नवीन आमच्याकडे मोबाईल आला, एक तर लई दिवस नव्हता, त्यात पप्पाकडे मोबाईल आला, मग त्यात विशेष वाटलं इतक्या जवळचं पोरग युट्यूबवर व्हिडिओ बनवते, आणि ते तेव्हा भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी तेच पोरग मला बघायला आलं. त्यावेळेस आश्चर्यचकित झाली ना, जिचे आपण युट्यूबवरती व्हिडिओ बघतात तेच पोरग आपल्याला पाहायला आलंय, आश्चर्यचकित झाली. आणि मग योगा काय का आम्ही होकार दिला, जमला वगैरे. आणि मग त्याच्यानंतर आहे का 15 दिवसातच झालं. 15 दिवसाचं लग्न झालं. पण एक मला ते काय म्हणते सुपारीचा कार्यक्रम झाला ना अगोदर आपला. नाही तुम्ही बघितलं त्याच्यानंतर 4-5 दिवसांनीच ना, 8 दिवसांनी 5-6 दिवसांनी असं फरक आहे का. आमचा सुपारीचा कार्यक्रम झाला, त्या सुपारीच्या कार्यक्रमाचे फोटो आहेत का तुझ्याकडे, तर ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, स्क्रीनवर पहा. त्यावेळेस आम्ही करणं म्हणे कशी दिसत होतात पहा, हसू नका, कमेंट करा, हे असे आम्ही नमुने होतो दिसायला त्यावेळेस. तर मग अशा प्रकारे आमचा सुपारीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि मस्तपैकी लग्न वगैरे झालं. ते 14 ऑगस्टच्या दरम्यानच म्हणजे साखर अशी ती सुपारी फोडली, त्याला साखरपुडा म्हणून साधाच कार्यक्रम झाला, कारण की त्यावेळेस कोरोना होता, वगैरे नाही झाली. त्यावेळेस कोरोना होता, त्यामुळं त्या सिच्युएशननुसार आहे का कार्यक्रम वगैरे झाला. 14 तारखेलाच तारीख काढली आमची, ती पण 1 सप्टेंबर. 31ला हळद होती, लॉकडाऊन होतं, पण आमचं लग्न आहे ना तरी असं म्हणजे भारी पद्धतीने झालं. आदल्या दिवशी हळद झाली, दुसऱ्या दिवशी लग्न झालं. 31 ऑगस्टला हळद झाली, 1 सप्टेंबरला लग्न. मग त्याच 15 दिवसात बसता मी काय मागत होते मग त्याच्यानंतर लगेच मोबाईल द्या, अवघड आहे तिला मोबाईल, काय विषय नाही. आणि 18-19ला बसता आणला, 25ला का 26ला 24ला का काय मोबाईल दिला मला. नंतर 27-28ला भांडे घेतले, 31ला लग्न, 31ला नाही 1ला लग्न, 31ला 31ला हळद, 1ला लग्न. नंतर आहे ना मग लग्न झाल्यानंतर हे असे आहे ना एका महिन्यातच मला सोडून गेले सगळे घरातले नवीन माणसं. मला ना लय रडायला यायचं, म्हणजे करमतच नव्हतं. हे सोडून गेले आणि आका भाऊ म्हणजे होते, पण मला असं सगळे नवीन होते ना माझ्यासाठी, त्यामुळे मला करमत नव्हतं. सोडून माझी फॅमिली काय झालं कामाला गेले होते, सोडून म्हणजे म्हणतात सोडून तर म्हटलं चला बघ तिकडे सेट झाले, घेऊन जाता येईल बिचारीला. पण काय नशिबा पुढं काय करता येत नसतं. परत 10-1 महिन्याने मी पुन्हा वापस आलो. आल्याच्यानंतर पुन्हा नव्याने मग आम्ही संसार सुरू केला. मग त्याच्यामध्ये हिचं शिक्षण वगैरे ते पूर्ण स्ट्रगलला मग सांगण्यासारखं आहे, भरपूर स्ट्रगल आहे. म्हणजे आमच्या लग्न झाल्यानंतर आहे ना जीवनात खरंच खूप स्ट्रगल झालं आहे. मध्ये मी गेल्यानंतर तिकडं नुसता रडापडी होती, तिला करमत होती, फोनवर रडायची बाहेर. आणि बायको नवीन हे पण रडले माहिती का, हे पण रडलेले. ज्यावेळेस बायको आपण म्हणजे नवीन लग्न झालं 1 महिन्यात आपण गेलो, बायको घरी रडते. रडणं साहजिकच ना, एक मुलगी आहे, आपण तिचं सगळं सोडून तिला आपण घरी आणलंय, त्यासाठी त्यांना रडायला येत होतं. रडतात काय नाही आता हाणीन, आता रडणार नाही, आता हे असं हाणीन. कुशाला आणि मला. तर फॅमिली अशा प्रकारे ना आमच्या जीवनामध्ये ना भरपूर स्ट्रगल आलेले आहेत. त्या जे इथून पुढचे आम्ही लग्न झाल्यानंतर कसं कुठं गेलतो, पुण्याला कामाला, काय कामाला गेलतो, आणि मग नंतर कसं आमच्यावरती काय संकट आले, आणि काय कसं प्रकारे ऍडमिशन घेतलं हिचं. हिला म्हणत होतं नको शिकायचं,
वगैरे वगैरे आपण बिझनेस करू, काहीतरी व्यवसाय करू. परंतु मला शिकायचं होतं. मग हिला शिकायचं होतं, मग हिचं पण मन मोडतं नाही आलं. नंतर त्याच्यानंतर रील स्टार होण्याचा प्रवास, म्हणजे जो प्रवास आहे तो खडतर होता आमचा. असे भरपूरमध्ये आहे ना चढउतार आले, भरपूर संकट आले. ते सगळे आहे ना पार्ट दुसऱ्यामध्ये, पार्ट सेकंडमध्ये सांगू. तुम्ही जर याला रिस्पॉन्स जर चांगला दिला तर आम्ही आमची Next part. आमची लव्ह स्टोरी पार्ट 2 नंतर 100% बनवू. तसे रेग्युलर आपल्या ब्लॉग उद्याचा उद्या नक्की येईल आमचा जो डेली ब्लॉग येतो. ह्या जर व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला का फॅमिली आपला, तर आमचा लव्ह स्टोरी पार्ट 2 आहे का नक्कीच येईल. म्हणजे लग्न झाल्याच नंतर मग हिचं शिक्षण कसं घेतलं, हिला नको म्हणत होतं शिकायचं, परंतु हिचा हट्ट होता नाविलाजाने, मग मला शिकावंच लागलं, काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला ना बिझनेस वगैरे करायचा, तिला म्हणलं शिकण्यापेक्षा आपण काहीतरी बिझनेस करू. तर ते नाही म्हणले मला शिकायचं आहे. मग तिथून पुढं मग हिचं शिक्षण वगैरे केलं, रील स्टार झालो. रील स्टार झाला ते कशा प्रकारे झालं, किती मेहनत घेतली आम्ही नाही का, सगळं काम करून हिचं शिक्षण करून व्हिडिओ बनायचो. तर म्हणजे तो प्रवास आहे ना लईच खडतर आहे. त्या प्रवासाबद्दल पण तुम्हाला पार्ट 2मध्ये नक्कीच टाकन. तर आपलं डेली ब्लॉग तर रोज येतेच राहतील, त्याचा काय विषय नाही आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा आमचे व्हिडिओ डेली पाहत असताल तर सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब नक्की करा. नक्की करा. कारण की जर तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर आम्हाला जो व्हिडिओ बनायचा नुसता वाढत चालतो. त्यामुळे ना कमेंट करा पार्ट 2 साठी. आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. तर आजचा ब्लॉग आहे ना इथंच थांबवतो.